नमस्कार मित्रांनो, रिदम फिल्म लातूर या यूट्यूब चॅनलमध्ये आपले स्वागत करीत आहे। माझे नाव प्रसाद सुवर्णकर। तर आज मी तुमच्या समोर घेऊन येत आहे फ्युजीफिल्म या कॅमेऱ्याबद्दल व्हिडिओ। तर माझ्याकडे कॅमेरा आहे फ्युजीफिल्मचा फ्युजीफिल्म XS10। तर फील्डवरती असताना मला एक छोटासा प्रॉब्लेम आला होता। तर ते प्रॉब्लेम नसून सेटिंगचा खेळ आहे। तर मला करायचं होतं हाय सिंक्रोनाइज फ्लॅश। तर ते ऑप्शन ॲक्च्युली गोडॉकच्या ट्रिगरमध्येच असतं, म्हणजे की सोनीचा कॅनॉनचा जर आपण ट्रिगर पाहिला तर त्याच्यामध्ये सिंक्रोनाइज ऑप्शन असतं। तर आहे माझ्याकडे फ्युजीफिल्मचा ट्रिगर आहे। तर याच्या मेनूमध्ये गेलात तर आपल्याला सिंक्रोनाइज ऑप्शन कुठेच दिसणार नाही। त्याच्यामुळेच मी कन्फ्यूज झाला। तरी याच्यावरती प्रॉब्लेम सॉल्व्ह झाला नाही, म्हणून मी यूट्यूबवरती सोशल मीडियावरती खूप सारे व्हिडिओ बघितले, पण मला याचं सोल्युशन कुठं भेटलं नाही। म्हणून मला असं वाटलं की या प्रॉब्लेमचं सोल्युशन आपल्याला सापडलं आहे, तर आपण सर्वांशी शेअर करावं। तर ॲक्च्युली याचं प्रॉब्लेमचं सोल्युशन काय आहे तर चला तर मी तुम्हाला सांगतो। सगळ्यात पहिलं आपण कॅमेऱ्याला ट्रिगर माउंट करू, त्यानंतर आपण करू कॅमेरा ऑन। इथे चॅनल नंबर दाखवत आहे, कॅमेराचा सिम्बॉल दाखवत आहे, ब्लूटूथचा सिम्बॉल दाखवत आहे, पण खाली सिंक्रोनाइजचं कुठलं ऑप्शन दाखवत नाही आहे। मेनूमध्ये आल्यानंतर आपण येऊ फ्लॅश सेटिंगमध्ये। फ्लॅश फंक्शन सेटिंगमध्ये गेल्यानंतर यामध्ये आहे सिंक्रोनाइज ऑप्शनमध्ये गेल्यावर फर्स्ट कर्टन, सेकंड कर्टन आणि ॲटो FP म्हणजेच हाय स्पीड सिंक्रोनाइज हे ऑप्शन हे ऑन केल्यानंतर बघू शकता आपण ट्रिगरमध्ये याची म्हणजे हाय सिंक्रोनाइज ऑप्शन चालू झालेला आहे। तर आपण बघितलं हाय सिंक्रोनाइज ऑप्शन कसं ऑन करायचं। लवकरच भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये। जय हिंद, जय महाराष्ट्र।